तर मंडळी नमस्कार. आज आपण बघत आहोत कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे. तर मंजू घरामध्ये पुस्तक वाचत असते तेवढ्याच सत्य येतो आणि म्हणतो, वाघमारे भ्यो. त्यानंतर वाघमारे म्हणतात, अगं बाई कोण आहे? तर वाघमारे खूप घाबरतात. तर सत्या बोलतो, काय यांचे पोरीवानी घाबरताय? तुम्ही पोलिसात आहे ना? तर मंजू म्हणते, हो पोलिसात आहे, पण भीती वाटते ना माणसाला. अचानक तू येतो आणि धपका देतो. तर सत्या बोलतो, बरं. तर वाघमारे बोलतात, तू नाही गेला जेवायला? तर सत्या बोलतो, जाऊ द्या नाही गेलो. मला तुमची खूप आठवण येत होती त्यामुळे घरी आलो. तर दुसरीकडं जी आत्या असते ती ओरडत असते, म्हणते, सुनंदे हे काय केलं तू? जेवणामध्ये काय टाकलं आहे असं? तेवढ्यात अमृतामध्ये डी जे, मामा खा बरं, काय तिखट लागतं आहे का? ते खातात आणि म्हणतात, नाही अजिबात तिखट नाही आहे. त्यानंतर अमृता म्हणते, ठीक आहे आत्या तुम्ही वरण खाऊन पहा. त्यानंतर आत्या वरण खाऊन बघते. तर वरणामध्ये पण खूप खारट लागतं. आणि आत्या म्हणते, तू मुद्दामून केला आहे बरं का अमृता? तर अमृता म्हणते, मी कशाला काय करू बरं तुम्हाला? तुम्हाला देवीनं शिक्षा दिली आहे, दुसरं काही बी नाही. तर आत्या मग तिथून उठते आणि घरात निघून जाते. तर दुसरीकडं सत्यान ते देवीची आरती करत असतात मम्मी साहेबन त्या. तर इकडं जी आत्या असते मंजूची ती खूप जाम होते, तिला खूप जुलाब लागतात. आणि डी जे बोलतो, काय मम्मी तुझे कसं काय एवढे हाल चालली काय कळा ना? आत्या बोलते, त्या सगळं आंबरी आणि तिच्या आईमुळे झालं आहे. आणि मी त्या दोघींना पण सोडणार नाही आहे. त्यांनी खूप माझ्यासोबत चुकीचं वागले आहे. मी चालली आहे त्यांच्याकडे, थांब त्यांचा बेतच बघते. तर दुसरीकडं पोलीस स्टेशनला गोलप काका हे रिटायर्ड होणार असतात. सर्वजण त्यांची विचारपूस करत असतात. जाधव साहेब म्हणतात, गोलप काका माझ्याकडून काही चुकलं उकलं असेल तर क्षमा असावी. काका म्हणतात, काही नाही हो साहेब. तेवढ्यात तात्यासाहेब येतात आणि म्हणतात, जाधव तुम्ही हे चुकीचं वागले आमच्यासोबत. आमची काय चूक होती बरं? आमची न विचारता तुम्ही डायरेक्ट आमच्या गोडाऊनला जाऊन धाडी टाकल्या. आवडलं नाही जाधव आम्हाला. तर जाधव साहेब म्हणतात, चुकलं तात्यासाहेब. आम्हाला जशी इन्फॉर्मेशन मिळाली तसंच आम्ही तिथं गेलो होतो. आमची काही बी चूक नाही आहेत. तात्यासाहेब म्हणतात, नाही पण तुमच्याकडून चुकी झाली आहे. तेवढ्यात मंजू येते म्हणते, तात्यासाहेब तुम्ही सहकार्य करा ना. आम्ही कुठं काही करतोय? तुम्ही जर काही केलंच नसेल तर भीती कशाची? तर तात्यासाहेब म्हणतात, ठीक आहे आमची मुलगी म्हणते ना, जाऊ द्या मग. तर तात्यासाहेब सत्याला म्हणतात, चल रे सत्या बाहेर. सत्याला तात्यासाहेब म्हणतात, सत्य हे बघ आता आमची खूप बदनामी झाली आहे. सत्या म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. प्रत्येक गावात जाऊन तुमच्याबद्दल चांगलं मी वर्तवण्याचं काम करीन, जनजागृती करीन. तर तात्यासाहेबांसमोर पत्रकार येतात आणि तात्यासाहेब पत्रकारांसोबत बोलतात. पत्रकार म्हणतात, तुमच्यावर एवढा मोठा आरोप लागला आहे याच्यासाठी काय म्हणताल? तात्यासाहेब म्हणतात, काही नाही, हे विरोधकांचा प्लॅन आहे, दुसरं काही नाही याच्यामध्ये. तर इकडं जी अमृताची आई असते ती म्हणते, काय गं आंबरे तू चुकीचं वागले बरं का वंशासोबत. ते किती जाम झाले आहे. तेवढ्यात आत्या येते तिथं. आत्या म्हणते, आंबरे तूच केलं आहे ना माझ्यासोबत असं? अमृता म्हणते, मी कशाला काय करू बाई? तुला काही पण वाटते आत्या? हे बघ तुला देवीने शिक्षा दिली आहे. तुझं तोंड कोणाबद्दलही तू चांगलं बोलत नाही ना, त्यामुळेच तुला अशी शिक्षा देवीने दिली आहे, दुसरं काही नाही. तर आत्या म्हणते, काही बोलते आंबरे तू? मी खरंच जाम झाले, मी जाते. तर तेवढ्यात आंबरेची आई चहा घेऊन येते, पण आत्या काही चहा घेत नाही. ती म्हणते, जाते मला खूप अर्जंट लागली आहे. त्यानंतर आत्या पुन्हा घरामध्ये पळते. तर दुसरीकडं सत्या आणि मंजू जी असते इस्त्री मारत असते कपड्याला. सत्या म्हणतो, वाघमारे मी मारून देतो ना, तुम्ही कशाला चिंता करताय? तर वाघमारे म्हणतात, नाही नाही सत्या करते मी, काही नाही एवढं. सत्या म्हणतो, द्या मी करतो, इकडं द्या. आणि त्या ठिकाणीच भाग संपतो.